महिला मंडळ पायगाव यांच्या देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आमची संस्कृती आमचा अभिमान, आम्ही आदिवासी हाच आमचा स्वाभिमान। जागतिक आदिवासी दिवस 2026 हे आयोजन आपण पाहत आहोत। या कार्यक्रमाचे आयोजक संजय जाधव साहेब, समाजसेवक आणि बिरसा मुंडा ग्रुप जाधवपाडा एवई यांचे विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। दीपक ढिंडे यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करत आहोत। दीपक ढिंडे साहेब यांनी देखील या या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे। काय माहिती, मला पण नाही माहिती। तर अविनाश कारवे साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील येथेचे सन्मान आपण येथे करत आहोत। त्यानंतर जगन्नाथ पाटील साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करत आहोत। जगन्नाथ पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेबांची देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत। 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिवस 2026 आणि या दिवसाचं औचित्य साधून हे कार्यक्रम, त्यानंतर डोळे तिप्पत तपासणी शिबिर आणि एक भव्य रॅलीचं आयोजन देखील केलेलं आहे। त्यानंतर अनिल जाधव साहेबांची देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत। अनिल जाधव साहेब साहेबांचा देखील सन्मान इथे आपण करत आहोत। त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर भानुदास जाधव साहेबांच्या देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत। अरुण वनगा साहेबांच्या देखील उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत। अरुण वनगा साहेब साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान या कार्यक्रमाचे आयोजक संजय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे। संगीता कारवे मॅडम यांच्या देखील मोलाची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं मनोगत देखील आपण ऐकणार आहोत, त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत। मॅडमना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या, आपला सन्मान इथे केला जाईल। वहिनींच्या शुभ हस्ते हा सन्मान मॅडमचा केला जातोय। आणि मॅडमला विनंती असेल की आपण आपलं मनोगत त्याच्याच मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे। धन्यवाद। आज एवई गावची शान
म्हणजे तुम्ही सर्व ह्या ठिकाणी जमलात. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्यासाठी सर्वात स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट म्हणजे 9 ऑगस्ट, ज्या दिवशी आपण जागतिक आदिवासी दिन साजरी करतो. आज सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. आणि आज संजय जाधव साहेब जे माझे मामा आहेत, तर खरोखर की त्यांच्यामध्ये एक समाजसेवेची एवढी चांगली वृत्ती आहे की एवढा एक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी 5 लोकांना बोलवलं तर ते एकत्र येत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष आश्वासन न दाखवता फक्त एक आपल्या धर्माची, आपल्या जातीची, आपल्या आदिवासी दिनाची एक संस्कृती आपण जपावी म्हणून त्यांनी त्यांच्या परीने केलेला प्रयत्न खरोखर आज एवढ्या वर्ष सफल होत आहे. त्याच्यामुळे इथे उपस्थित सर्व जे वरिष्ठ व्यासपीठ आहे, तुम्ही आल्यात, पोलीस प्रोटेक्शन आहे, मोठे मोठे अधिकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आणि ह्याचं सगळं श्रेय ते तुमच्यापासून संजय मामांपर्यंत ते जीवन आजोबांपर्यंत जातं. का तर आपण असंच वर्षानुवर्ष जर आपली वृत्ती एकत्र ठेवली, आपण सगळे जर एकत्र राहिलो तर कुठलीच ताकद आपल्याला हरवू शकत नाही. कारण आपल्याला जिंकण्यासाठी कोणत्याही शस्त्राची गरज नाही. आज आपल्याला माहिती आहे बिरसा मुंडा यांच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं, तरी पण त्यांनी लढाई जिंकली. आज ते क्रांतिकारक घडले. अशी क्रांतिकारी वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये असावी. म्हणून मला काहीतरी पाहिजे म्हणून कुणाच्या मागे फिरण्यापेक्षा मला माझा स्वतःचा स्वाभिमान जपायचा आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस जिथे गरज असेल तिथे मी एकत्र येऊन माझा जो जागतिक आदिवासी दिन आहे 9 ऑगस्ट, हा मी स्वतःच्या परीनं आणि समाजाच्या परीनं मी काय संदेश देऊ शकतो, मी काय संदेश देऊ शकते माझ्या पुढच्या पिढीला. कारण जर हा दिवस आपण साजरी केला नाही तर पुढच्या पिढीला काय कळणार आहे की आदिवासी दिन काय आहे. म्हणून तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एका चांगला मनोगत आपण व्यक्त केलेलं आहे आणि चांगलं मार्गदर्शन देखील आपल्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर नुकतंच व्यासपीठावर व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मोतीराम पाटील साहेब माजी सरपंच वडपे आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. संजय जाधव साहेबांना विनंती असते आपण आपल्या शुभ हस्ते आपण ओमकार ग्रुपचे मोतीराम पाटील साहेब जे वडपे गावचे माजी सरपंच देखील आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. संजय जाधव साहेब जे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. मोतीराम पाटील साहेब माजी सरपंच वडपे. हे आपण पाहू शकता. मोतीराम पाटील साहेब माजी सरपंच वडपे. ओमकार ग्रुप एक खूप मोठं नाव आहे आणि मोतीराम पाटील साहेब हे देखील वडपे गावचे एक मोठं नाव आहे आणि त्यांचा हा सन्मान केला जातो. त्यानंतर वडपे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच प्रेमनाथ वडवकर साहेबांचे देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे देखील ओमकार ग्रुपचे खूप मोठं नाव आहे आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जातो. आपण पाहू शकता शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान प्रेमनाथ वडवकर साहेब जे विद्यमान सरपंच वडपे गावचे आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सीताराम भेकरे साहेबांची देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. जागतिक आदिवासी दिवस 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या संस्कृती, आमचा अभिमान, आम्ही आदिवासी हाच आमचा स्वाभिमान. अरुणा जाधव यांना विनंती असेल की आपण या आपला देखील अरुणा
जाबर यांना विनंती असेल आपण या आपल्या देखील सन्मानित केला जाईल. अरुणा जाबर यांचा सन्मानित केला जातोय. आपण पाहू शकता वहिनींच्या शुभ हस्ते शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर गीता कांबळे यांना विनंती असेल आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाईल. 9 ऑगस्ट आपण पाहतोय जागतिक आदिवासी दिवस 2026 आणि दिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमामध्ये डोळे तपासणी शिबिर आणि रॅलीचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर बाजूलाच नेत्र चिकित्सा अर्थात डोळे तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे. ज्याही गरजूंना त्या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर आपण विनामूल्य त्या शिबिराचा लाभ घेऊ शकता. माजी सरपंच विलवले मनोज जाधव साहेबांच्या देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करत आहोत. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपण या कार्यक्रमामध्ये पाहत आहोत आणि सर्व मान्यवरांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिलेला आहे आणि म्हणून त्यांचं मनस्वी धन्यवाद देखील या कार्यक्रमामध्ये आयोजकांच्या वतीने व्यक्त केलं जात आहे. निंबवली गावच्या भगिनी गीता गुलवे यांना देखील सन्मानित केलं जाईल. वहिनींना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गीता गुलवे मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सुमन बुधर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या आपला देखील इथे सन्मान केला जाईल. सुमन बुधर यांना विनंती असेल आपण या. सुमन बुधर यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यानंतर लाडकभाई जाबर यांना देखील विनंती आपण देखील या आपला देखील सन्मान इथे केला जाईल. लाडकभाई जाबर लाडकभाई जाबर यांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर सुमन भोये यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सुमन भोये यांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे या आणि या सन्मानानंतर आपण विश्वभाऊ म्हात्रे यांचा मनोगत देखील ऐकणार आहोत. सुमन जाधव सुमन भोये माफ करा सुमन भोये यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत.
आपल्यामध्ये प्रमुख अतिथी अग्रे महोत्सवाचे शिल्पकार विश्वभाऊ म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय आणि विश्वभाऊ म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत आणि मनोगत व्यक्त करायचं आहे, आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. आपण संजय जाधव साहेबांचा सन्मान इथे करणार आहोत. विद्यमान सरपंच प्रमुख वडवलकर साहेब आणि विश्वभाऊ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संजय जाधव साहेबांचा केला जातोय. संजय जाधव साहेबांचं कौतुक त्यांनी केलेलं आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. कारण प्रत्येक वर्षी 9 ऑगस्ट म्हटलं तर जागतिक आदिवासी दिवसाचा आयोजन कार्यक्रमाचं आयोजन ते करत आहेत आणि म्हणूनच हा सन्मान संजय जाधव साहेबांचा केला जात आहे. त्यानंतर भानुदास जाधव साहेब विनंती असेल आपण देखील पुढे या. आपला देखील आज सन्मान इथे केला जाईल. भानुदास जाधव साहेबांचा देखील सन्मान इथे केला जात आहे. प्रेमनाथ वडवलकर साहेबांनी विश्वभाऊ म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न होत आहे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर आपण बोलूया पुन्हा एकदा विश्वभाऊ म्हात्रेंकडे. धन्यवाद. आजच्या या सुंदर अशा गोड कार्यक्रमाचे आयोजक संजय भाऊ जाधव आणि त्यांची पूर्ण टीम. खरं सांगायचं तर मला माहीतच नाही हा पाडा इथं आहे म्हणून. मी या ठिकाणी मी आलोच नाही, पण फर्स्ट टाइम जेव्हा आज मी आलोय आणि एवढंही लोकांना इथं बघितलं, मी मनापासून संजय भाऊ तुमचं शुभेच्छा देतोय. आणि आपणा सर्वांना आज खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे आदिवासी समाजाचा आजचा दिवस जो आहे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे दिवस येत असतात. मी त्या ताईंच्याकडनं पण ऐकलं, खूप सुंदर त्यांनी सांगितलं का प्रत्येकाची संस्कृती जी आहे ती आपण जपलीच पाहिजे. आपला धर्म आपली संस्कृती हे आपण टिकवली पाहिजे. आणि बिरसा मुंडांच्या बद्दल सांगायचं तर ते थोर क्रांतिकारक होते. आपल्याला याची माहिती नसेल. आगरी आणि आदिवासी बऱ्याच ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी हे सांगत असतोय का या दोघांमध्ये काही फरक नाहीये. दोन्ही पण एकच समाज आहे. आपण समाज 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 करत असतोय. पण आदिवासी जर आपण सांगतोय आधी जन्माला आले तो आदिवासी. आगरी समाजाबद्दल सांगायचं झालं तर ते पण आगरी म्हणजे अगोदर जे आहे म्हणजे तुमच्या जोडीला जे आहे ते आगरी. बऱ्याचशा वेळी 3-4 ज्या संस्कृती आपल्या आहेत ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यामध्ये आपण बघत असतो आगरी, कोळी, कुणबी आणि आदिवासी. सर्वप्रथम नाव घ्यायचं झालं तर आदिवासी, आगरी, कोळी आणि कुणबी अशी ही 4 जी समाज आहे हा एकच समाज आहे. पण आपण आता जे जंगलामध्ये राहतात त्यांना आदिवासी म्हटलं जातोय. जे मिठाचं आगार जे मीठ जे बनवलं त्यांना आगरी बोललं जातंय. जे मच्छीमारीचा धंदा करतात त्यांना कोळी बोललं जातंय आणि जी शेती करतात त्यांना कुणबी बोललं जातंय. ह्या 4 जाती एकच आहेत. पण आपण आपल्या समाजाने काही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना वेगवेगळं केलंय. आपण आजच्या आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक मनामध्ये ध्येय निर्माण केलं पाहिजे का आपण कोणी वेगवेगळे नाहीत, आपण एकच आहेत. मी एक छोटासा उदाहरण देतोय. माझ्या घरात